आज दुपारी चेंबूरमध्ये एक भलं मोठं पिंपळाचं झाड जे आहे ते रस्त्यावर कोसळले। त्या दरम्यान एका स्कूल बस पास होत होती आणि त्यामुळे त्या बसच्याच वरती ते भलं मोठं झाड कोसळलं। तुम्ही पाहू शकता हे एवढं मोठं जुनं झाड आहे, ते जुनं झाड उन्मळून कोसळलं त्या बसवर। त्या बसमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे। मात्र घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या दाखल झाल्या। अग्निशमन जवान जे आहेत ते आता झाड इथून हटवण्याचे प्रयत्न करत आहेत। घटनास्थळी ज्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे ह्या सुद्धा आल्या होत्या, त्यांनी सुद्धा पाहणी केली। मात्र इथे जे स्थानिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे झाड जे आहे या झाडाबद्दल आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या महानगरपालिकेला, की मात्र महानगरपालिकेने इकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे। आता मात्र ते जो कोण याचा दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करणार असं सुद्धा ऋतू तावडे जे आहेत महापौर यांनी सांगितलेलं आहे। मात्र हे याकडे का दुर्लक्ष केला हा खरा प्रश्न आहे आणि त्यामध्ये एका दुर्दैवी त्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झालेला आहे। त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं गेल्याची माहिती जी आहे ती आता प्राथमिक माहिती अशी मिळत आहे। आपण पाहू शकतो इथे ती जी स्कूल बस आहे ती सुद्धा इथे असल्याची माहिती मिळते। आपण पाहूया त्या स्कूल बसच्या वरती झाड कोसळलं, ती स्कूल बस सुद्धा इथेच आहे। तुम्ही पाहू शकता ही स्कूल बस, माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की जरा स्कूल बस दाखवा। त्या स्कूल बसची अतिशय पुढची जी स्कूल बस जी आहे ती पूर्णपणे या स्कूल बसवरती ते जे झाड आहे ते कोसळले होते। पूर्णपणे चेंदामेंदा त्या स्कूल बसचा झालेला आहे आणि यामध्येच त्या मुलाचा जो आहे तो मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। मी माझ्या कॅमेरामॅन सांगेन संपूर्ण ती बस दाखवा। ह्या साईडून पूर्णपणे बसचं पाहायला गेलं तर चेंदामेंदा त्या बसचा झालेला आहे आणि जर ते झाड जे होते ते पूर्ण जुनं झाड होतं आणि जुनाट झाड ते ह्या बसवर पडल्यामुळे ह्या बसचा जो आहे तो चेंदामेंदा झालेला आहे। ह्या बसमध्ये दुर्दैवी एका मुलाचा मृत्यू सुद्धा झालेल्याची प्राथमिक माहिती मिळाली। आपल्यासोबत आता जे महापौर जे आहेत मुंबईचे ते सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। उपमहापौर आपल्यासोबत। सर काय सांगाल, आता तुम्ही या घटनास्थळी दाखल झाला, काय सांगाल? घटनेची पाहणी आता आपण सगळ्यांनी केलेली आहे। मी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे वृत्त पाहिलं। अतिशय दुर्दैवी आणि वाईट वाटणार आहे, मनाला वेदना देणारी ही घटना आहे। एक झाड या ठिकाणी उन्मळून पडून या स्कूल बसवरती पडलं, याच्यामध्ये एक विद्यार्थी 11 वर्षाचा मयत झाला असं कळतंय आणि 9 जण आहेत हे जखमी आहेत। आणि याबाबत मी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये होतो, आयुक्त मॅडमशी याविषयी बोललो आणि अतिरिक्त आयुक्त आमचे या पूर्व उपनगराचे स्वतः आलेले आहेत, त्यांनी पाहणी केली। मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही मदत करायची ती 100% आम्ही इथे करू, परंतु किती ती आर्थिक मदत केली किंवा काय केलं तरी त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून न येण्यासारखं आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व दुःखांमध्ये आम्ही सर्व अतिशय जुनाट झाड होतं, याबाबत इथे स्थानिक जे आहेत त्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या। मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जो ते स्थानिक करतात, याकडे तुम्ही कसं? नाही, ह्या बाबत ज्या ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट दिले त्या ठेकेदारावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि करायला पाहिजे, कारण असा हलगर्जीपणा करून चालणार नाही। आपण पाहतोय की इथे आता आपण सिमेंटचे रस्ते बनवतोय, 5-5 सिमेंटच्या बनवतात, परंतु काही झाडांमध्ये त्यांच्या बाजूला असणारी जी जागा आहे त्याच्यामध्ये माती आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये पाणी मुरल्यामुळे झाडांची मजबूती, मुळं मजबूत होतात, त्यामुळे झाडं मजबूत होतात। पण काही ठिकाणी असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की ते ट्रिमिंग नीट केलेलं नाही आणि त्याच्या बुंद्याखाली जी आपल्याला जागा स्पेस ठेवायला पाहिजे माती जाण्यासाठी आणि पाणी मुरण्यासाठी ती ठेवली जात नाही। त्यामुळे हे अशी जुनी जी झाडं आहेत ही उन्मळून पडण्याच्या घटना मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्याला आपल्याला आळा घालायचा आहे। तर जुन्या झाडं तोडण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत का? ही प्रथमच घटना जास्ती घडलेली आहे। अतिशय जुन्या आपल्याला ह्या झाडं मुळापासून तोडता येत नाही, त्यांची आपल्याला फांद्यांची छाटणी करावी लागते आणि रोडच्या बाजूला ज्या काही झाडं आहेत ते आपण त्याची ट्रिमिंग करण्याचं काम ठेकेदार देत असून त्यासाठी ठेकेदार आपण नियुक्त करत असतो। तर त्या कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात, त्या कुटुंबाचा दुर्दैवी मुलाचा मृत्यू झाला त्याची भेट घेणार, तुम्ही भेट घेणार त्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाण्यात आलेलं आहे? 100% आम्ही आता हॉस्पिटलमध्ये जाऊ। आमचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत, महापौर मॅडम येत आहेत, शिक्षण समितीचे आमच्या अध्यक्ष या ठिकाणी येऊन गेल्या, महापौर ताई येऊन गेलेले आहेत, शिक्षण समितीच्या बाजार समितीच्या अध्यक्ष आमच्या दोन्ही आलेले आहेत। आम्ही पाहून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्या रुग्णालयामध्ये जे ऍडमिट झालेले आहेत विद्यार्थी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी देखील आम्ही इथून निघणार आहोत।
धन्यवाद सर टीव्ही बोलत. हे होते उपमहापौर मुंबईचे. त्यांनी असं सांगितलंय की जे दोषी अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करूच, मात्र ज्या मुलाचा जो मृत्युमुखी पडलेला आहे त्या मुलाची भेट सुद्धा घेऊन त्यांच्या घरच्यांना आम्ही सांत्वन करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव काक, टीव्ही 9 मराठी, चेंबूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.